राहाता येथील हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी हनुमान चालीसा पठण होत असतं। हनुमान जयंतीला धनराज शेटे यांचं व्याख्यान होतं। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे देखील उपस्थित होते। त्यांना धनराजचे व्याख्यान करण्याची पद्धत आणि आवाज असलेली हुकूमत हे त्यांना भावले। धनराजची विचारपूस केल्यानंतर त्यांना समजले की हा बाल व्याख्याता युट्यूबवर सुद्धा आपले व्हिडिओ टाकत असतो, त्यासाठी त्याला चांगल्या मोबाईलची आवश्यकता आहे। त्यावेळी पिपाडा यांनी त्याला मोबाईल देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याप्रमाणे आश्वासनाची पूर्ती करत त्याला मोबाईल भेट देण्यात आला। टीव्हीवर छत्रपती संभाजी महाराज ही मालिका पाहण्यास आवडत असे। त्यातून त्याला छत्रपतींविषयी आवड निर्माण होऊन त्यातील संवाद तो मालिका संपल्यावर तोंडपाठ म्हणत असे। इतक्या कमी वयात एवढं वक्तृत्व कौशल्य अवगत करणं सोपी गोष्ट नाही। अशा मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते धनराज याला बजरंगबलीची शाल देऊन तसेच बालशिव व्याख्याता शेटे याला भेट म्हणून अँड्रॉइड मोबाईल फोन देण्यात आला। या प्रसंगी त्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा प्रसंग आपल्या छोटेखानी व्याख्यानातून अत्यंत प्रभावीपणे सादर केला। अंगावर रोमांच उभे राहील आणि डोळे पाणावतील अशा शब्दात त्यानं प्रसंगाचं वर्णन केलं। आता पहिली सजा होती डोळे काढायची। राजांनी डोळ्यात साठवलं स्वराज्य, राजांनी डोळ्यात साठवलं स्वराज्य। ज्या डोळ्यांनी पाहिले होते आबासाहेब, आऊसाहेब, मासाहेब, जाणार ते डोळे आता। आणि पाहता पाहता तप्त लाल बुंद झालेल्या सह्या घेऊन एक खापशी येताना दिसला। आणि राजांनी डोळ्यात साठवलं स्वराज्य आणि पाहता पाहता तप्त लाल बुंद झालेल्या सह्या आल्या 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 आणि घुसल्या डोळ्यात, गेल्या आत आत आत, फिरल्या गर गर गर, चर 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 आवाज झाला। हजारो इंग्या मस्तकात दसाव्या, अशा असह्य वेदना माझ्या राजांना होऊ लागल्या। अशा असह्य वेदना माझ्या राजांना होऊ लागल्या। आता जशा गेल्या आत तशाच निघाल्या बाहेर आणि पाने दाट डोळ्यांच्या ठिकाणी आता उरले फक्त काळे कुट्ट खड्डे। आणि डोळ्यातून निघत होता कर्पधूर रे कर्पधूर। आता सजा होती जबान छाटायची, पण सिंहाचा जबडा उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात, ही जात मराठ्यांची सांगणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जबडा उघडेल कसा? पण एकानं घेतला घन आणि दंदिशी राजांच्या मस्तकावर मारला। एकानं कानावर दाबात जोर दिला, नाक दबलं, श्वासासाठी जीव तळमळला, जबडा उघडला, घेतली सांडशी चालली सप, तुटली जीभ पडली खाली वळवळत। लवलव लवलव करणारी जीभ वळवळत पडली होती तिथंच। ती सुद्धा तयार नव्हती माझ्या राजांपासून बाजूला व्हायला। कोणीतरी आलं आणि सपासप तलवारीचे वार करत निघून गेलं। गुडघ्याच्या वाट्या काढल्या गेल्या, हाताच्या पायाच्या बोटाची नख उपसली गेली, मांसाचे लचके तोडले गेले। अरे मेलेल्या जनावराची कातडी जशी सालून काढावी ना, तसा माझा राजा उभा उभा सोलून काढला होता रे, उभा उभा सोलून काढला होता। त्याच्यावर मिठाचं मिरचीचं पाणी टाकलं होतं, पण सहन करत राहिला हा अत्याचार माझा राजा, सहन करत राहिला। एक नव्हे दोन नव्हे तब्बल 40 दिवस अत्याचार सहन करत राहिला माझा राजा। अरे पाहिलं असतं तर वाटलं नसतं रे मराठ्यांचे छत्रपती आहेत म्हणून। खुंटाला उलट टांगून काटेरी साखर दंडात लटकवून टोचले गेले होते असैक्य भाले, आणि तलवारीचे झाले होते सपासप वार, आणि अंगातून ओघळत होत लाल बुंद रक्त, आणि त्या रक्तानं माझा देव झाला होता पुरता पुरता भगवा, पुरता पुरता भगवा। आणि आता सजा होती पुरता पुरता भगवा। फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689 माझ्या राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या राजांचं मस्तक छाटलं गेलं। घेतला एक भाला आणि खुपसलं त्या भाल्याला एक मुंडक, आणि घेतला भाला आणि खुपसला त्या इंद्रायणीच्या डोहात, आणि त्या मस्तकातून एक रक्ताचा थेंब टपदिशी त्या इंद्रायणी भीमेत पडला। इंद्रायणी भीमा पाशाळली चौताळली वैतागली, कारण तिनं पाहिलं होतं माझ्या
माझ्या राजांचं धैर्य शौर्य सहस्र. पण त्या रक्ताच्या थेंबातून जन्माला आले होते काही संभाजी. संताजी धनाजी लढत राहिले राजांशिवाय 14 वर्ष विराट लढत राहिले. जाता जाता संभाजी राजे औरंगजेबाच्या डोळ्यात निखार निखार नजरेनं पाहत सांगत राहिले, औरंगजेबा तू केलेस आमचे हाल हाल हाल. कशासाठी? या मावळ खोऱ्यात फडफडणारा भगवा खाली खेचण्यासाठीच ना. खाली खेचण्यासाठीच तू केले आमच्यावर वार. त्या वारानं आमचा देह झाला पुरता पुरता भगवा, पुरता पुरता भगवा. पण याद राख औरंगजेब, या वाराचा प्रतिशोध घेतील आमचे मावळे, तुझ्यावर करतील वार. आणि त्या वारानं तुझाही देह होईल पुरता पुरता भगवा, पुरता पुरता भगवा. आणि अखेर औरंगजेब गेला, याच मातीत नेला. पण शेवटपर्यंत एकही मराठा त्याला फितूर नाही झाला. ही निष्ठा होती स्वराज्याची, ही निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागाची, ही निष्ठा होती छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची. जय शंभूराजे. बालशिव व्याख्याता धनराज शेटे हा 4थीच्या वर्गात शिकतो, परंतु इतक्या कमी वयात त्याची वक्तृत्व शैली कौतुक करण्यासारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असो किंवा धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच अनेक शालेय कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन धनराज शेटे यांना आपला ठसा उमटवलाय. मोठमोठ्या वक्त्यांना लाजवेल अशा प्रकारे शब्दफेक करून अत्यंत कमी वयात श्रोत्यांची मनं जिंकण्याचं काम या बालकानं केलंय. राहता शहरातील ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा बालकलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असं मनोगत डॉक्टर पिपाडा यांनी व्यक्त केलं. राहता येथील ज्ञानेश्वरजी शेटे यांचा मुलगा धनराज शेटे 4थी मध्ये आहे, तरी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते दाखवण्याचं काम करीत असतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, संभाजी महाराजांची जयंती असो, देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट असो की 26 जानेवारी असो, सर्व ठिकाणी धनराज शेटे त्यांच्या भाषणाने लोकांना मंत्रमुग्ध करत असतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की अशा या लहानशा बालकाला प्रोत्साहित करण्याची गरज आहे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची गरज आहे. म्हणून राहत्याच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला आणि त्याला एक छोटीशी मोबाईलची भेटही देण्यात आली. मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की अशा या छोट्याशा बाल कलाकाराला समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण आपण जर त्यांना प्रोत्साहित केलं तर निश्चितपणे त्यांना आनंद आणि समाधान त्या ठिकाणी मिळत असतं. आणि तो खऱ्या अर्थाने अगदी त्याची जी शब्दफेक आहे ती अत्यंत चांगली आहे. इतक्या कमी वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देणं, धर्मवीर संभाजी महाराजांवर व्याख्यान देणं इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून मी त्याचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो व त्यांनी असंच त्या ठिकाणी काम करत राहावं, व्याख्यानं देत राहावी अशी अपेक्षा त्याच्याकडनं व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्याचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनीही मनोगत व्यक्त करत हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त केले. धनराज ज्ञानेश्वर शेटे हा त्याला जेव्हापासून समजतं तेव्हापासून मारुती मंदिरात श्री हनुमान चालीसा मंडळाचा सदस्य आहे. हनुमान जयंतीला तो नेहमी चांगल्या कामामध्ये सहभाग असतो. राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक या सर्व विषयावर तो व्याख्यान देत असतो. राजाभाऊंना त्यांची आमच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यांनी बघितलं का चांगलं व्याख्यान करतो, तर मात्र त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं आणि शाळेत तो आता 4थीलाच आहे, त्याच्यामुळं मोबाईल नाही काही नाही, पण त्याचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे, व्याख्यान केल्यावर त्याला परत पाहायला भेटत नाही, अशी त्याची शोकांतिका होती. यांना समजल्यानंतर त्यांनी आज त्याला अँड्रॉइड मोबाईल या ठिकाणी गिफ्ट दिलाय. त्याबद्दल मी हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने
व शेटे परिवाराच्या वतीने ममता भावे पिपाडा आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा व पिपाडा महावीर शेठ पिपाडा यांचे मनस्वी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बरेचसे राजकारणी फक्त आश्वासन देतात आणि ते पाळत नाहीत, परंतु डॉक्टर राजेंद्र पिपाडा आणि ममता पिपाडा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मला मोबाईल देण्याचं आश्वासित केलं होतं आणि त्यांनी आज मला घरी बोलावून माझा सन्मान करून दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, असं धनराज यानं बोलताना सांगितलं. आज या ठिकाणी डॉक्टर राजेंद्रजी पिपाडा व प्रथम नगराध्यक्ष ममता भावे पिपाडा यांना एका हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात माझ्याकडे माझं युट्यूब चॅनल आहे ते समजलं आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता, त्यामुळे त्यांनी मला आज या ठिकाणी भेटवस्तू म्हणून एक मोबाईल दिलाय. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो व मी सर्वांना माझे युट्यूब चॅनलचे नाव सांगतो, बाळशिव व्याख्याता राहता, आणि माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. त्यांनी काही राजकारणी लोक असे असतात की जे आश्वासन देतात आणि विसरून जातात, पण आता हनुमान जयंतीला खूप दिवस झाले आणि डॉक्टर राजेंद्रजी पिपाडा यांनी मला हनुमान जयंतीच्या दिवशी आसन दिलं आणि आज मला त्यांनी त्यांच्या घरी बोलावून माझा सत्कार केला व मला मोबाईल दिला. त्याबद्दल त्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रतिमा आहे. यावेळी महावीर पिपाडा, साहिल पिपाडा, निखिल पिपाडा, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, ज्ञानेश्वर शेटे आदी उपस्थित होते. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.